आपण ज्यांना गुरु समान मानतो किंवा आई वडील मानतो, बहीण भाऊ मानतो, पण त्यांना आदराने पाया पडतो, बरोबर की नाही? तर ते आदर असतो, सन्मान असतो, पण लहान बाळाच्या जरी पाया पडला तर त्याचा आपला कमीपणा नसतो. पण बरेचसे बारकेच्या पाया पडायला, पण शिष्य परिवार, जो शिष्य म्हणतो जो कशातच नसतो ना, तो कोणाच्या पाया सरळ सरळ एखादा सिंदूर लावला दगड दिसला कोणी माहित नसतो पाया पडतो. का तर तो त्याला देव मानतो. देव मानतो म्हणजे दैवत मानतो. आणि खरी ही दैवी शक्ती प्रत्येकाला दिलेली, प्रत्येकाच्या हातामध्ये काम दिलेले, सेवा करण्याची ताकद दिलेली. आज सेवा करतोय म्हणून आज इथपर्यंत आहे, नाही तर इथं कोण आलं असतं का? एवढ्या सगळ्या पुण्यातून तुम्ही आज एक एक करून इथं आज गोतावळा जमा झालाय, हा कशासाठी झाला? कुणाची तरी बडबड ऐकायसाठी नाही झाला. कारण की मला माहितीये की माझी बडबड वायाला जाणार. तुमच्यातले एकाला जरी पडलं ना तरी लय झालं, एकाला जरी पडलं तर. त्याच्यामुळे सांगतो आई साहेबांना, तुम्हाला काय करायचं ते आई साहेबांसाठी करा, तुमच्या देवासाठी करा. किती काही केलं तरी शेवटी इथंच सोडून जायचं. कुणाकडे जायचे? देवाकडे जायचं. म्हणजे देवाच्या सानिध्यातच जायचं. आपण आता देवाच्या सानिध्यातच आहे. आपल्या घरात पण देव आहे, रस्त्यावर पण देव आहे, बरोबर की नाही? रस्त्यावरच्या देवाला आपण संत संत पाया पडतो, घरातल्या देवाला आपण पार धुवून धुवून सगळं, आहे की नाही? ती वाचता येईल त्यालाच कळलं, त्याला नाही वाचता. मी असे बघितले त्यांची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाली, ते पण विचार वकील आहे, डॉक्टर आहे, त्यांना इंग्लिश नाही, त्यांना उर्दू पण समजते, तेलुगू पण समजते, साऊथ पण समजते, ते पण विचारतात. कारण की ते जर ते आपण तर माहिती देऊच, आपण लिहूच, ती एक चांगली सूचना आहे की इथं बघत नाही आपण तसंही लिहून टाकू, जेणेकरून हा विषय येणार नाही वारंवार. फक्त मला सांगावं लागतंय की सांगायलाच पाहिजे, कारण की गैरसमज फार होतात. किंवा कोणतरी बघते किंवा बघत असेल तर ते देवापेक्षा त्यांना कुठंतरी उचलून धरलं जातं. तर आपल्याला ते करायचं नाहीये. आईसाहेबांच्या सान्निध्यात राहून आईसाहेबांना जेवढी नवणी करता येईल तेवढी करायची आणि आपल्या भाग्यात आशीर्वाद मिळवायचा. तो मिळवला 100% आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ही शाळेतली लक्षण आहे. ही सांगायचं काय, मला थोडक्यात सांगायचं होतं 2 मिनिटासाठी. आपला आता टाइम झालेला आहे 8:30.